अपमान केला. अपमानाचा बदला कोणत्या बुटाने आपल्या डोक्यावरती टांकी दगड ठेवले ती का मान करायला ही नर्तिका राजे महाराज. वा पोरी वा. बस पोरी, तुझा कालिदास महाराजांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसामध्ये आता संपूर्ण जनता जनार्दन हजर राहणार आहे. त्या तूही सामील हो. ठीक आहे. बाकीच्या सैन्य घेऊन आता मी तुझ्या पाठीशी उभा आहे. चला तर मग. चला राजा कालिदास अरे आलो तुझ्या रंगमान. अरे बदला एवढा पराक्रमी समजतो स्वतःला. चार लोक कुठे घेण्याचं सामर्थ्य नाही त्याच्यात. असे कुठकामी लोक आमच्या राज्यात राहिले तर आमचा सण टिकणार कसं? मस्त खाऊन माझे सारे रेड्यासारखे व्यवसाय आज्ञा महाराज. हराम करू नको. आज्ञा कसली? शेर सिंग कुठे आहेत? काय सांगतो राजे, शेरच्या महाराजांचा भर सभेत अपमान झाल्यापासून ते नाराज आहेत आपल्यावर आणि सारे जनतेला तुमच्या विरोधाची बघा. हरामखोर शेर्या, एवढी तुझी विचार परंतु ही तुझी आसरी लालसा मी पूर्ण होऊ देणार नाही हे मात्र लक्षात ठेव. महाराज वाढदिवसाची सारी तयारी झाली पण काय झालं सेवक? महाराज पण राज्यातून एक नर्तिका आले. आपली इच्छा असेल तर तिथे एखादं नाच गाणं या ठिकाणी सादर व्हावं अशी तिची इच्छा आहे. आलं आमच्या लक्षात. असं म्हणताय पाठवू द्या तिला. लगेच घेऊन येतो. आशीर्वाद असो राजे. मनुष्य गुलाबाकडे पाहतो ना, फक्त फुलाकडे पाहतो. गुलाब असंख्य काट्यातून जन्म घेते. ते स्वतःला काट्यात राहून इतरांना सुगंध देते आणि आपल्या सुगंधाने हे वातावरण कशी सुगंधित करून टाकते. आपल्या वाढदिवसाच्या स्वागताला ही नर्तिका राजे महाराज. वा, नावाप्रमाणेच सुंदरच आहेस. अगं सरस्वतीची जागा आज या अंजलीने घेतली असं वाटतं आम्हाला. आता वेळ वाया न घालवण्यापेक्षा तुझे त्या नाव करायला सुरुवात करावी असं म्हणतो. नाव करायला स्वामी परवानी जळणी खागोदा Yeah.
राजा कैलास ब्रह्माजी लोकांचे गळे कपाय लावणारा तू तर स्वतःला राजा म्हणजे राज केलायस का? हे तत्वज्ञान तू मला शिकवतोस? अरे दीड जमलीचा नोकर तू, तुझ्या कुळाचा सुद्धा उद्धार होणार नाही हे मात्र. एक लक्षात ठेव आणि अंत मंथन झालं नाही तुझे संस्कार. कोण हास्याला फुलला गेला लक्षात ठेव. म्हणजे तुम्ही मला ठार करणार नाही? तुझी पूजा करणार हा कोण? अरे मरण्याची भीती कुणाला दाखवतोस? या कालिदासाला. अरे खूप केला तुमच्यासाठी या कालिदासाने. माझे पाप करताय. काय काय राजा कालिदास काय केलं तुमच्या काम खोल राजा कालिदास आणि सिंहांचा लहानी भाला तुकावला तुझ्या पायाजवळ आणि आम्ही मात्र या सांसारिक राजा कालिदास तू मात्र तुझा आवडता नाही. राजा कालिदास आज तुझा सर्वांना तुझ्या कार्यापुरता दिसणार. अरे मरण कोण आलं जगायला? तुम्ही तरी जगणार आहात का? राजा कालिदास अरे जगणं म्हणजे आपलं नसतं. तुझा बहिणी त्याला फासाच्या बंधनातून मुक्त करा. नाही गगन! अरे तुमची कपटी कारस्थानं लपवण्यासाठी हा डाव खेळताय. पण लक्षात ठेव, लक्षात ठेव काय ठेव लक्षात. अरे ये जा पुढे घेऊन या. नाही गगन! मुक्त करणार आहे मी. अरे विश्वबंधुत्वाचं नातं विसरणाऱ्या नरक्षसानो, मी जर मेलो तर माझं भूत म्हणून तुम्हा दोघांच्या नडीचा खोट घेतल्याशिवाय राहणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. अरे ते नंतर बात आहे. राजवाय, ह्याच्या तोंडाचं गुण काय चालवा? लवकर करा. आवाज कसला आला? अरे मला फासाव देऊ नका रे. गंगा काय तुला सांगू काय रे? मी मुळातच कम नशिबी. अरे का बरं? अरे बायको मिळाली ती बी असेल. वा वा वा. अरे तिला प्रेम कसं करायचं हे मी काही कळत नाही. अरे नाही कसं तूच कमी पडताची तिच्याशी प्रेम करायला रे. अरे अरे ते ना कळला चांगला मर्द गडी आहे म्हटलं मर्द. अरे कळला तुझा म्हणतो बघा बायको झुंबा दोन बरोबर.
बडाई मारू नकोस. का बरं? एकदा का तुझं लग्न होऊ दे. होऊ दे, होऊ दे. एक बघ, तू तुझ्या बायकोचा बैल बनतोस की तिच्या ताटाघरचं माझं ते कळेल तुला. अरे संध्या एवढा काही मी पेटली नाही. हा? बायको पसंत करताना हा. डोळे मिटून करणार नाही तुझ्यासारखा रे. जाऊ दे रे. का रे? उगाच तुझ्याची कशाला वाद घालायचा? असा वेगळाच रूप लावून निघालाय. कुणी पूर्वजांनी करून ठेवली पुण्यानी निसर्गाची देणगी म्हणावी लागेल. कुणाची तरी चावू लागते आपल्याला आडोसा घेतलाच पाहिजे. मला जीवनातून उठवणाऱ्या या जमान्याची शिकार कपटी करून गोष्टी अजून बळकावणाऱ्या सैतानानो, तुमची बळबळ करून काढली नाही तर नावाचं जीवन होणार नाही. अरे शर्यत आणि कंगन माझ्या पिताजीला फाशीने उठार केलं काय? पण तो आजीवन तुमच्यासारख्या कुत्र्याची शिकार केल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही. आपण सांगेश्वर नगरचे राजकुमार होय, प्रेरणा काय करते आणि कुणाची वाट पाहते? या जगाने कालिदास महाराजांचा खात्मा झाला. त्या गोष्टी दुर्लक्ष रूपाने योग्य नाही. योग्य तरी कसं होईल? झोपलेला ना जागा करता येईल, पण झोपायचा सोंग देणार ना जागा कोण करणार? ही अंजली साऱ्या गोष्टीला कारणीभूत आहे. धन दौलतीच्या नवाबाई त्या शेरसिंगच्या शब्दाला बळी पडली की ऐकून सारा प्रकार माहित आहे मला. कोण आहेस तू? मी कोण? तुझा बाप कालिदास. कोण? बाबा म्हणजे तुम्ही मला नाही देणार? जीवन त्या पोरीनं तुझ्यावर शब्दाचा बुळाला उतरलाय. तिला मोहित करून घे. ती वेगळी पडेल. जीवन त्या समोरच्या चंदन खोऱ्यात माझा मित्र चंद्रा डाकुरात तोच तुला मदत कर. येतो. अरे भाई, पण त्याला पोरगे त्या राजाच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याचा न्याय कुणी करायचा? आणि वागायला शांत राहायचं नाही. त्याला नाही आणि तुला भेटीला साक्षात मृत्यूच्या दारात येऊन पोचल्यासारखं वाटतंय. एका निरापराधी राजाला बसवून ठरवलं काय? आणि ही त्यांची हिंमत झाली म्हणजे तुला कळलं का? आणि खेळाचा मार्ग. एक द्यायचा औलादी. वेतन बदल करशील त्याच्यावर मुलासकट फसवली जाईल. असं जाण श्वास बरोबर करू नये, नाहीतर फुक्कड मारशील. आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती चंद्राच्या गुह्यात प्रवेश करायची. पण भोग साक्षात तुझ्या धातून घेऊन आहे. एवढी मदत आहे हो म्हणत चल, चल सध्या.
अरे कालिदास पुत्र जीवांना मारायला करस कोण? कालिदास पुत्र जीवन? होय तुझा मित्र कालिदास. अरे पुढचा इतिहास जीवन तुला सांगितलं येतो. उठ बरं, उठ. अरे कालिदास पुत्र जीवन. राजा द्या चंदन खोऱ्यात घालणारा पाणी तुझे. हे देव बोलतोय. आपल्या बापावर कशा नाही आणि अमावस्यपणे आवडला याला कारणीभूत शेऱ्या आणि महापीची साक्षीदार नर्तिक हंतनी आहे. काका काही करायचं या जीवनच्या चुकत असेल तर डोळ्याची माऊली खटायला काही जीवन मागे पुढे पाहणार नाही. काका मग करणार मला ते जीवन सांग. जीवन अरे ही माझी जीवन नव्हतं तुझा मन मार गेले चंदन पुरावर धडपडला आई वडिलांची हत्या झाली आणि या भरूनात माझ्या अंगाची चांगली सरळ झाली. तेव्हापासून मी दंड बसलो परंतु कोणत्याही निरपराध लोकांना त्रास दिला नाही. अरे मला कोण नव्हता तुझा बाप भेटला आणि त्याचाही खून झाला आणि तेव्हापासून एकदा मी झालेलं वागाबरोबर आहे. गवळीला शोध लागले. आज या बागेत तू भेटलास खूप बरं वाटलं. पण ती मनावर तुमले स्वराज का होऊन शांत करण्याचं मार्ग. तो म्हणजे तुला दोन भाषा आणि माझ्या काळीमातेची जय काळीमाता. बोला राजे. कालिदास महाराजांचा खात्मा झाला. आता राहिलं तर फक्त त्याचा कंठ जीवन. एकदा का त्याला हे सगळं भूत केलं की कंढे आणि या चंद्रानगरीचा राजा आणि तुम्ही महामंत्री होणार. सरदार तसा तो हुशार झालंच आहे. त्यावेळी त्याला नशिबाने साथ दिली म्हणून आमच्यातून सही सलामत निसटला. नाहीतर त्याच वेळी त्याचे आणि त्याची काळजी करण्याचं कारण नाही. त्याच्यासाठी सुद्धा मी एक चित्ता रचून ठेवल्या हे लक्षात ठेवा. सरदार आता तो मोठा झालाय. त्याच्या जोडीला कठीण घराचा ज्ञान देणार नाही असं गुप्ताकडून समजलं. काय तुमच्या घराची वेळ आली म्हणून तुम्ही माघार घेताय. या शिवात वाचा. सरदार तो काही नसत आत्मा आपल्या पाठी काही दोषाचा आत्मा होय. अरे एवढंच ना काय घाबरण्याचं कारण काय एक लक्षात ठेवा. आणि आज एक युक्ती आपली आहे आणि ती युक्ती म्हणजे उद्या चंदन खरावा हल्ला करण्याची. आणि त्या हल्ल्यामध्ये चंद्र ढाकुरा लेसचा नाबूद करायचं. आणि त्याने जर आपल्या शब्दाला मान दिला तर ठीक. नाही तर लागा तयारीला.
नशीब समज त्याने आपल्या मानवावर तलवार नाही चालवली. मग काय गं तुझ्या बायकोचं? माणूस सर्व काय मिळवतो पण मारायला भीतो. का बरं? अरे का म्हणजे अरे नशीब त्या भूताने आपल्या मानवावर तलवार नाही चालवली. काय तुझ्या बायकोचं कुकू पुसावं लागलं असतं ना? अरे तिची इच्छा आहे तिची. वा, वा, वा. म्हणते कशी काय बरं? 4 वर्ष झाली लग्नाला वा, वा. पण अजून काही भांड्याला पोट नाही आले. का बरं? ती अंगाने कशी आहे रे? अरे अंगाने वय आणि एकदम झापरा मशीला मागे काढील एवढी जाडजूड आहे ती. म्हणजे तुझी बायको डोकी दुखी म्हणायची तर नाहीतर काय काय रे? अरे माझ्या मला पडली. मला बरोबर अरे तुम्ही दोघं तर खटक्यात पण तू लगीन कोणाशी करणार रे? तुमच्या प्रेतांशी इतकी कट लावू नकोस त्यापेक्षा आमच्या हातात हात देशील तर. अरे बाबा तुमच्या हातात हात द्यायला तुमची लागते तरी कोण? काय माहित? रे बाबा नो हा. एक शर्त आता मी नाचणार आहे हा. तेव्हा तुम्ही नाचा. ठीक आहे हा. मी एका हातावर तयार मी आहे. एका पायावर आहे. नाच. हराम खोरला. अरे बाहेर करा सोडून. ए, धर तिला. प्रेमाचे खाणे करताय. काय महाराज हो तुमच्याकडेच घेऊन आलो. काय म्हणाला? तेवढ्यात तुमची स्वारी झाली. म्हणजे तिला घेऊन कुठे चालला होता? हो या रानात नाही पावटं झालेत ना. मग तुमची गडबडीत काय अरे वाढ? गडबड. हा? अरे बोल. पण तुम्हाला काय झोमलं? तुम्हाला काय झोमलं? काय समजलं? की तुमची लागते कोण? अरे ती तर आमची पटकराने आहे. काय म्हणता? मोरा बघा कमवायचं आम्ही बरोबर मेहनत करायची आम्ही तुम्हाला काय फुकट द्यायचं बाई चालते बाई इथून. हे कंट्रोल पण तुम्ही खुश खुश का? अगदी माझ्या मनातला बोलला. माझ्या अरे आम्ही खुश आहोत ना. काय असं म्हणतो आमच्या सुंदर राणीसाठी गाणं होते. होणार होणार. तिकडे ये. समोर लिंबोणीचं झाड माहितीये त्या लिंबोणीच्या झाडाखाली कोण काय करत होता कोण रे? काल्या कार्यक्रम चालू होता आपला. सांगू एका वाक्यात सांगू अहो लिंबोणीच्या झाडाखाली काल्या लिंबोनीच्या झाडाखाली काल्याचा दारू पाडी. लिंबोनीच्या झाडाखाली काल्याचा दारू पाडी. झाला हो काल्याचा पकडून गेला. लिंबोनीच्या झाडाखाली काल्याचा दारू पाडी. लिंबोनीच्या झाडाखाली काल्याचा दारू पाडी. सध्या काय म्हणालास? काय नाही. अरे लिंबूच्या झाडाखाली कोण दारू पडी? तो काल्या आपला दारू पडतो हा काल्या आणि आणि कोण चुकली झाला? गावात कोणतरी चुकली झाला आणि या काल्याला पकडून नेला. काय? काय? काय म्हणालास? काल्याला पकडून नेला. मग? मग काय करणार सध्या? अरे काय म्हणाला तुला? काय अरे काय झालं? झोपेला सगळं वाढ. बोलणार तुमच्यासाठी काय पण बरोबर आहे आज पण आणि उद्या पण. वा. बोल. ओ कासा दादा आला होता बघा. काय म्हणालास? हा? अरे कसं दादा? आलाच होता. आमच्या गाडीवर कसा दादा? येणारच बरोबर आहे असला असता मी येणारच. ओ कासा दादा पावड्या भरायला आला होता. काय? बरोबर आहे. बांगडे भरायला? आणि कोणाला? कोणाला म्हणजे ओ कोणाला तुम्हाला काय? तुम्हाला नव्हं. मग? बहिणीला असं बोल. असं बोल. पण कासा दादा म्हणतोय अरे काय? काय म्हणतो? ओ म्हणतोय काय? काय म्हणतोय काय बोलतोय? सांगून टाक नाही. नाही. अरे काय बोलत? काय बोलतोय? बोलतोय कासा दादा बोलतोय. कासा दादा म्हणतोय अहो कासा रे दादा तुम्हाला सांगू कितीदा अहो लावलं का ताकाचं लावणी. पुढे सांगून टाक अहो लावलं का ताकाचं लावणी. अहो आता नाही जात तर घालताय. काय?
काय झालं? सांगते. अरे काय? अंगाला तुमचा काय? सांगतो. अहो आता नाही जात तर घालताय कशाला? वर वर हातात बांगडी. ठीक आहे मी येऊ तू ये आणि मला काय पोलिंग खायला ठेव. महाराज बाय तुमची आहे. हे बदल म्हणजे तू आज अंगठी बाहेर गेलास पण याची नाही जंगल, अरे या राज्याचा प्रधान तू नाही त्याचं रक्षण करण्याची त्यांच्यावरती जबरदस्ती. माझ्या संग यावं लागेल. अरे मुकाट्याने माझा मार्ग सोड. नाही अंजली बोल हा संघाचा पुढे नाही नाही तुझ्यासारख्या प्रधानाला सोबत नाही. कोण जीवाय अरे काट्या मला सांगतो विचार करायला जाईल या गंगांना मारायचा. कंगन तुझ्यासारख्या रावणाला मारायला त्या रामाने जन्म घेतलाय. मग वेळ कशाला वाया घालवतो? चल चालू समजाय. हॅलो युट्यूब वाल्याने एक विनंती आहे. हे नीट पकड. डोक्याला मार लागलाय. शांत आहे. घेऊन जा त्याला आणि अंधार कोठडीमध्ये बंद करून ठेव. जाऊ घेऊन. ए, चल. कंगन बोला राजे. आपलं महत्वाचं काम झालं. बोल आता राहिलाय तो फक्त जीवन. करता जीवन चला त्याच्या शोधासाठी जायला हवं. चला चला कंगन. घात झाला कालीमध्ये, घात झाला तुझ्या या भक्ताला. हात काय तो नाही दिलास. आधी देवीच्या पूजेचं सामान वाल्मिकीतले रामायणातले तसे नावाने नील तसेच्या चंदन खोऱ्यातले चंद्राने जीवन जिवलक मित्र. परंतु इथे बडबडून काम घेऊ या दगडी पाशाला माझे मित्र तेव्हाच ना. आजची शिकार व्यर्थ गेली. नजर चुकावून सांभार
का झाले कोण अंजनी काय करते आणि कुणाची वाट पाहते कुणाची काय रामानंद रामाची मग मिळाला का तो राम मिळाला परंतु दुर्दैव वाटेला तर आपल्याकडे जीवाभावाने लक्ष देणार ना तो चंद्र टाकू देवीच्या पूजेला जात असताना त्या नारदावने पाठीवर वाद केला आणि चंद्र पकडला गेला. नाही आमचा पाठ फोडत देण्याचा तुझा विचार तर नाही ना हे जीवन हे सारं खरं आहे आणि हे जर खोटं असेल तर तुमच्या समशेरीने माझं शिर धडावेळ करा. अरे शर्य आणि चंद्रन असे करेल गावच्याच काय पण लक्षात ठेव माझ्या पितळीच्या झालेल्या फाशीला आणि चंद्र काकांच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय अजीवन करा मी गप्पा बसणार नाही काकांची चुका होईपर्यंत तुझ्या कालीमातेची पूजा कर ठीक आहे येतोच मी जहागीर मिळवू तुला सांगितलं सोड पण तू शांत झोपून जाणार नाही काय म्हणते अगं या खटकात तुझ्या भक्ताला लहानाचा मोठा केला अगं रामा परमेश्वर अवतार मानला का खरा पण तू त्याच्या होते आणि साखर लटा नव्हता काय म्हणते मारलं बायची नाव झालंय तर कुणा आज जाऊ मला फक्त एक विचार की कोण तिथे माझ्या कालीमातेची पूजा पूजेची काळजी करू नकोस हा कालिदासा जन्मा तुझ्या कालीमातेच्या पूजेसाठी काय तो काय मदत करणार तुला तर मुलाची राजी समुदाय मनुष्याच्या अंगाला हात लावायचे अरे चंद्रा उद्याच्या सूर्योदयापूर्वी तुझ्या कैद खऱ्या मुक्तता केलीमध्ये झालंच नाही आपण कुठतोय पण कुठतोय तुम्हाला माझी येते ना तुम्हाला काय करणार आम्ही काही करू शकत नाही काय म्हणाला माझ्याकडे चावी असते तर तुम्हाला सोडून लावली असते दिवस मोजताय तुम्ही काय आम्ही काय वाईट नाही बोल चावी असती तर सोडून लावली असती एक लक्षात ठेव अरे लक्ष्मण आलं लक्ष्मण रावणाने तिला पळवून नेली ते दिलं त्याला बाहेर काढा अरे बाहेर काढतो पण तुम्हाला आवडेल ना अरे
अपराध काय झाला दैवाने आखेर तुला अपराध काय झाला दैवाने आखेर तुला विनंती माझी आन धामना विनंती माझी आन धामना उघड्यावर पडकी मी बघितलं तुझ्यासाठी पॉपकॉर्न आणलाय पॉपकॉर्न अरे शेवटची इच्छा होती तुझी परवा रविवारी भेटला आणि मला काय म्हणतो बाबा मला पॉपकॉर्न घेऊन ये पॉपकॉर्न पाहिजे आला जीवा जीवा आणि म्हणतो अरे एवढं पाणी कशाला आणलं पाणी आणलंय तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं पाणी आहे पाणी पाणी पाचतो ये बाबा ये अरे याला पाणी आम्ही देणार. काय म्हणतो कधी सुधारलो पाणी पाहिजे पाणी घे त्याच्या. घे चालला नाही का बोला बरोबर आहे चंद्र पाणी अरे होत चंद्र अरे तुमच्याकडे जाणं माझं काय दाबलं
घेतणार नाही हं? आपली तर आहे फुकटचं माहिती दुसरं जरा. चल बाबा चल लय हाल केलं तुझे तसं ऐकणार आहे जाऊ का का? जरा खांदा दे. सगळी रथ ताकद अजून शिकले काय आपल्यासारखं आहे ते सगळं म्हणजे आता काय कराल काय करायला? आता उद्या सूर्योदय व्हायचा याचा कायमचा कडिवट करा घेऊन द्या अरे खाऊन जायला आणि ते पोहे. पाठवतच नाही अरे आज तुझा पण एक कंपनी सुटली तुझं वाईट जमली चला म्हणजे काम स्वच्छ व्हायला हवं. का पत्त्याला लय? अरे किर्यात वागायला जमलं. आम्ही असताना वाटलं काय त्याला महाराज आता कशा थांबता आम्ही आहो ना जावा मग येऊ जावा येऊ वाईट थांबा. अहो येऊ येऊ काय काय येऊ जावा ना येऊ 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 तुम्ही माझ्या पोरगेसारखं मला सांगा मला जगात माणुसकी थोडी तरी शिल्लक आहे ना कसली आहे अहो या पैसा अडका धन दौलतीसाठी एका माणसाचा अब्रू घेताय तुम्ही त्याचा खून करताय काय वाटतं तुम्हाला माणूस लगेच काय करंट येतो काय मला काय म्हणायचंय तुमची वायर काही लूज आहे की ठोकल्यावर महाराज त्यापेक्षा पण महत्वाचं सांगतो आज जरी तुम्ही राजा असलात तरी आम्ही शिपाई आहे माहिती म्हणजे तरी म्हटलेलं आहे कोण राजा तो राजा ही होता है राजा ही होता है राजा को प्रजा कभी धोखा नहीं दे सकते नहीं दे सकते ये बात सही है लेकिन एक बात ध्यान में रखो राजा तो राजा ही होता है राजा को प्रजा कभी धोखा नहीं दे सकती नहीं महाराज सिपाही तो सिपाही होता है सिपाही होता है उसे कुछ नहीं कोई कहता है कुछ नहीं कहता है क्यों मालूम है क्योंकि सिपाही परमानेंट होता है और राजा टेम्परवारी चुकी झाली माफी मागतो मी आई नमस्कार हा डेंगोजी मी लंबोजी लंबोजी काय म्हणतो आम्ही येऊ आता सगळं जुना बाहेर निघाला तुम्ही का थांबलं जाणारच आहे काय म्हणता? पारायणी करा ठीक आहे येतो आम्ही राजासाहेबांना नमस्कार सांगा सांगू अरे गैर सांगू आमच्यावर अगर हम जिंदा बचा है ये दिल्ली के मुद्रा में जरूर आएंगे भाग जाओ काय म्हणलास पारायणी करा सकाळी काय गाडीचं घेर काय बरोबर पडायचे नाही समजा गाडी कुठे हे भाऊजी किती दिवस झाले काय झाले डोळ्यात लावलाय नाही म्हणजे झोपलाच नाही नाही. काय करीत असतो काय? काय केलं तो पाला केला तू बरोबर आहे. पण आम्ही पालक करणार बरोबर. पाला नाही मग आता तुझं करणार एक म्हणणं सुट्टा काय? करणार झोपायचं तर म्हणतो तुझं मी पण झोपू मग तू काय निघतोय नाही काय करत होते हे पण नीट लक्ष ठेव काम असा घे ठीक आहे. नाही तर डोळ्याला डोळा लावशील मी काम फुकटचं करून टाकशील. पारा वाढत बाजूला हे सध्या जागा आहेस ना हरी मच्छर नुसती भनभन करते काय झोपी गेले दिसतंय अरे काय झोपत पण बोबडायची सवय आहे की काय तुला हट हट वाज कुठे डोला लागतोय ना तेव्हा कुत्र्यांची नुसती काढाल निघते
शर्या आलो तुझ्या भेटीला. हे शेऱ्याला काय डोळे बांधले ना काम करत असतं बरोबर. अरे कैसे आहे ना अरे तू काय म्हटलं की काय? चंद्रा जैन पळून गेल्याला दिसतोय. सांभाळ करतो, खंबा नाही करणार. आदमी थे रे तू आदमी बाकीच्यांना काय कोटे उडवायला लावले होते की काय ए, कटप्पा क्या चल रहा है व्हाट कितना इनाम रखा है सरकार ने हम पर पूरे 50,000. पूरे 50,000 यहाँ से 50 दूर गाँव में म्हणजे बुलबुलच झाला साधारण. जो बच्चा रोता है तो माँ कहती है बच्चा सो जा नहीं तो टकलू आ जाएगा अरे काय म्हणतो खामोश अहो शॉर्ट काढला थोडे टाइम. नहीं छोकरियों को तलवारीच्या धारेवर आणि बंदुकीच्या टोकेवर साऱ्यांना नाचवतो. आहा म्हणतात मला साऱ्याच्या बद्दल बाई कटी येत असं लिबट तर बाई काढून टाकू नाही तुमची चमडी कोळ्या कुत्र्यांना गती त्या नावाचा सध्या नाही सध्या कुकडीच्या आतमध्ये आहे तोपर्यंत विचार जाऊ काय आणि हा बाहेर पड. ठीक आहे होतो आणि बाहेर आलो म्हणजे तू आपल्याला बाहेर काय जो डर गया तो समजा मर गया सत्या अरे मी आलोय मी हा खुबड्या आलाय खुबड्या नाही तुम्हाला खुबड्या घालायला लावलेला. नावाचा खुबड्या नाही खुबड्या फुगड्या हा. आणि फुगड्या कशा फुगड्या 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 कशा झाल्या तुझ्या फुगड्या झाल्या कशा झाल्या कशा झाल्या कशा मामा आता माझ्याकडे काय बाकी आहे? अरे हा माझा मामा पण कुठल्या नात्या? अरे ओळखत नाही बघ, अरे भाचा आलाय भाचा भाचा आलाय पण विचार काय आहे तुझा ह्याचा? काय विचार मामा हं. ओळखलंच नाही मला अरे मी तुझा भाचा तू माझा भाचा असतो कुठं माहिती आहे काय अहो बोटीवर बोटीवर तुम्हाला काय बोटीवर हुद्दा काय? पण काय करतो ते माहिती आहे काय काय करतो अहो बोट्या सोडायला आणि हा?
नजीक सोडतोस तेवढेच ना पट्या सोडायलाच म्हणजे आमच्या सोडायला तुझी मुलगी काय करते आता आमची लाडकी मुलगी लाडकी नाही पारू पारू लाडकी मुलगी पारू. यांना एक क्वार्टर दारू दिली की पारू तुझी पण मामा तुमची मुलगी मला पाहिजे पाहिजे. देणार ना दिली पारू. अरे चुलता पण आलाय अरे काय रे चुलते तू होतास कुठे वाटात कुठं म्हणजे हा माझा मामा आहे. हा माझा चुलता काय तुझी अवस्था रे बाबा अरे मागच्या कमीचा घाल काढला नाही दुरुस्ती किती आला आहे पण अशी अवस्था भगवत नाही रे राहू दे. मला बघतो. मामा तुमची मुलगी पाहिजे 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 अहो मामा मी मामा तुमचा माझा मी श्यामा. तुमची पोरं मला देणार का बघा आता गणपती पदर मामा तुमच्या पोरीशी माझं लगीन लावणार का? मामा हो मामा तुझा बाजा मी जामा मामा हो मामा तुझा बाजा मी जामा तुमची पोर मला देणार का तुमची पोर मला देणार का सांगा मामा तुमच्या पोरी संग माझं लगीन लावणार का सांगा मामा तुमच्या पोरी संग माझं लगीन लावणार का सांगा मामा तुमच्या पोरी संग माझं लगीन लावणार का असा राग नसावा. ये मामा ये ये माझ्या उठीची पण तुझा आज्ञा खाली देव रे. मला दिवस झाले नाही मामा भाकरची वेळ झालीच नाही तुझा कसा धडधड करते कालेच कसा तुटून पडतंय. ये बाबा ये कधी पडले तुझ्याला राग आलेला दिसतोय. काय करणार? मी काय विचित्र बोललो का? मग काय करणार काय करणार केसा देण्यात वाट लावली. मी नाही केलं यानं केलं. त्याशिवाय कपटी करायचं कोणीही करू शकत नाही आम कशी करता येईल काय 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 करायचं जाऊ दे घरात बायको माती आहे इकडे भारतात काय करायचं मला हे सगळं माझ्या एक लक्षात ठेवा बोला राजे माझ्याला घेऊन जा ठीक आहे सगळ्या दाखवता पाठवा करो आणि माझ्याला घेऊन राजकुमारचा पाठवा करतो लोक आणि तिथे सापडेल तिथे त्याला मेस समाप्त करा ठीक आहे बोल 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 कंगन गेला राजकुमार राणा तुझ्या भेटीला जय कळमते आज खऱ्याकडे तुझ्या भक्त नाही मिळाला. खूप बरं वाटलं अरे कंगन आणि शेरा अरे शेर पडून जाणारा शेर पटा तुला काय वाटलं हा कंगन तुला स्वतःसाठी सोडेल काय करूया अरे कंकण बरं झालं संपवला पण तुझ्या तर शोधात होतो मी चल चालू समजेल
अंजली कपटी कारस्थान तरी चंद्र ढाकला सोडणार कपटी कारस्थान तुझं काही काही शेऱ्या अशी कोणतीही बंद करून फिचुरी केली नाही मला माफ कर माफ नाही करते हे मारी करून बंडखोरी करून जहान को चंद्र ढाकला घे म्हणून सोडून दिले नाही आज तुला मी जिवंत काही ठेवणार शेऱ्या मला मारू नकोस माझ्या समीचा पाय पडते होय. अशी कोणतीही बंद करून फिचुरी केली नाही नाही पोरी तुला जिवंत ठेवून काढून उपयोग नाही काढते हाका नाही बचल्या अरे जीवन मार का तू नाही बोलत नाही तुला कोण आहेस तू जीवन म्हणतात मला हराम सोडलेला जित्या भागू सगळं समोर ये आणि गिराव समसामीला समसेल हल चलो समसेल जीवन अरे काढता तुम्ही तर वाट पाहत होतो कोण ते आत्मा दोघांचाही खात्मा करून या नगरीचा राजा होणार आहे चल कोण कुणाला खर्च करतो हेच पाहू प्रयत्न करू नकोस कोण अरे तूही बराच सापडला आराम खरा जय मधून पळून गेलास काय आज तुम्ही खानदारी केल्या घेऊन अक्षर शांत बसणार नाही सगळ्या हो बसल्या ठीक आहे चलो कुत्र्याच्या मोठ्या मार ऑस्ट्रेलिया तसा माझ्या पिताजीने घर केलं तसा आज तुला इतका देणार नाही जीवन सगळी जहागीर तू घे पण मला जीवन मला म्हणजे नाही म्हणजे फाशी नाही जीवन मला माफी मला माफी नको चल म्हणजे नाही ओढा तो दाखल नाही चल नको गारी पंढरी